यंदाचा उन्हाळा जास्तच तापू लागलाय। त्याचा परिणाम दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर आणि स्वाभाविकपणे दूध उत्पादनावर देखील होतोय। मे अखेर राज्यातील दूध उत्पादन 30 ते 35% घटेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। पुढचे 2 महिने आपल्या पशुधनाची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे। पाहूयात त्याच संदर्भातला सल्ला। राज्यात सर्वत्र तापमान वाढलंय। कोल्हापूर जिल्ह्याचं तापमानही 40 अंशावरती पोहोचलंय। या वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर, दूध उत्पादनावरती विपरीत परिणाम होतोय। हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या आहारामध्ये आकस्मिक बदल होतो। जनावर खाताना रवंथ करत नाही, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात। परिसरातले अनेक दूध उत्पादक या समस्येचा सामना करतायत। 20-25 दिवस झाले जे उन्हाचं म्हणजे उष्णतेचे प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळं दुधात आणि जनावरांच्या खाण्यापिण्यात बरंच म्हणजे हे प्रमाण कमी झाले। त्यामुळं दुधात घट आल्या। पूर्वी आमचं सकाळ संध्याकाळ दूध 110-15 लिटर पर्यंत होतं, ते आता 75 ते 80 लिटर पर्यंत आले। म्हणजे इतकं कमी आले दूध आमचं। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये दुभत्या जनावरांना ओला चारा म्हणून ऊसाचे वाडे मिळत असतात। मात्र यावेळी ऊस क्षेत्र घटलं आणि साखर कारखाने लवकर बंद झाले, त्यामुळे सध्या ओल्या चाऱ्याची उपलब्धता अत्यंत कमी आहे। त्याचा परिणाम दूध संकलनावरती झालाय। या तापमान वाढीचे प्रमुख लक्षणं जनावरांमध्ये आपल्याला दिसून येतात। ते जनावरांच्या चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं, त्याचबरोबर जनावरांची रवंथ करण्याची क्रिया कमी होते आणि जनावर उन्हामध्ये जास्त त्यांना धाप लागते आणि रवंथ जनावरांची कमी झाल्यामुळं पर्यायानं रवतीमुळं जे पचनशक्ती व्हायला पाहिजे जनावरांना, ते आपल्याला अपेक्षित त्याचा लाभ न मिळाल्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये घट दिसून येते। गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यभरातील दूध संकलन 25% घटलंय। यात कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा वाटा आहे। कोल्हापुरात गेल्या 3 महिन्यात दूध संकलन 8 ते 15% कमी झालंय। आता माझ्याकडे सरासरी 18-19 जनावर आहेत। यामध्ये 15 गायी दुधाच्या व 5 गायी गाभण अशा अवस्थेत आहेत। गेल्या 15-20 दिवसांमध्ये माझ्या गोठ्यावरील दुधामध्ये जवळजवळ 10 ते 12% घट दिसून आलेली आहे। दुपारी 3 वाजता गोठा व जनावरे धुणे, तसेच संध्याकाळी 6च्या दरम्यान जनावरे धुणे असा कार्यक्रम रोजनिशी ठेवलेला आहे। उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचं तापमानही वाढलं। हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता शरीर क्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकली जाते, त्यामुळे शरीर क्रियेवरती ताण पडतो। त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरं पाणी अधिक पितात आणि चारा किंवा खाद्य कमी खातात। जनावर अस्वस्थ होतं, जनावराची तहान भूक मंद होते, जनावराच्या शरीराचं तापमान वाढून कातडी कोरडी पडते, जनावराच्या श्वसनाचा दर वाढून धाप लागल्यासारखं होतं, जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळतं, जनावरांच्यात लघवीचं प्रमाणही कमी होतं। आपल्या उत्पादनामध्ये येणारी घट जर आपल्याला टाळायची असेल तर शेतकऱ्यांनी ह्या दिवसामध्ये खास करून जनावरांना पौष्टिक चारा देण्याकडे आपलं प्रमाण राखावं। त्याचबरोबर जनावरांना जो आपण चारा देतो तो चारा सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे थंड वातावरणामध्ये जर दिला तर जनावरांचा चारा घेण्याचं प्रमाण वाढतं आणि त्या दरम्यान जर आपण जनावरांना रवंथ करण्यासाठी जर वेळ जास्त दिला तर जो जनावरांना आपण पौष्टिक चारा दिलेला आहे तो रवंथ केल्यामुळे त्याचं पौष्टिकतेमध्ये रूपांतर होईल। पर्यायानं आपल्याला जनावरांना दूध पण वाढ मिळेल। सध्या दूध उत्पादन आणि दूध संकलनात होणारी घट लक्षात घेता मे अखेरपर्यंत राज्यामध्ये 30 ते 35% दुधाची कमतरता भासू शकते। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता नेहमीपेक्षा 20 ते 25% दूध संकलन कमी होईल असा तज्ञांचा अंदाज आहे। जनावरांना दिवसातून 2 वेळा धुणे, त्यांच्या अंगावरती पाण्यानं भिजलेली पोती टाकून त्यांच्या शरीराचं तापमान कमी करणं या गोष्टी शेतकरी करतायत। म्हशीच्या दूध उत्पादनावर आपल्याला घट दिसतेच, त्याचबरोबर म्हशीचं माझाचं जे चक्र आहे ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला थांबल्याचं दिसून येतं आणि ह्याच्यामध्ये जर आपल्याला अपेक्षित लाभ घ्यायचे असतील तर ज्या शेतकऱ्यांनी माझी अशी विनंती राहील की त्यांनी दुपारच्या वेळेमध्ये जनावरांच्या पाठीवर भिजलेली पोती जर आपण पाण्याची टाकली तर त्या जनावरांच्या शरीराचं तापमान आपल्याला सामान्य राखण्यास मदत होते आणि जे उत्पादनामध्ये आपल्याला घट येणार आहे ते आपलं जे उत्पादन आहे हे टिकवून ठेवण्यास आपल्याला मदत होते। पर्यायाने आपल्याला दुधामध्ये वाढ सुद्धा मिळेल।
संकरित गायींच्या बाबतीत तर उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. जनावरांना गोठ्यामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावं. गोठ्याच्या छपरावरती गवत, पालापाचोळा टाकून पाणी शिंपडल्यास गोठा थंड राहतो. उन्हाळ्यामध्ये जनावरांना 3 ते 4 वेळा थंड पाणी पाजावं. आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा. जनावरांना उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत चरण्यासाठी पाठवू नये. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर.